आता आणखी एक मोठी बातमी येते। आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबारामध्ये आरोपींची एकच मोडस ऑपरेंडी असल्याच्या निष्कर्षावर पोलीस येऊन पोहोचले। या तीनही घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे दिसून आले। रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारीच्या घटनेमध्ये आरोपींची ओळख पटवण्यातही पोलिसांना यश आले। आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात करण्यात आली आहेत। आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मागील 3 दिवसात 500हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे। रोहित शेट्टीच्या घरावर असलेल्या गोळीबारामध्ये घटनास्थळावरून मिळालेल्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत। तर या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, अत्यंत धक्कादायक माहिती आहे, तीनही प्रकरणाचे मोडस ऑपरेंडी एकच आहे। नक्कीच माझी आपण पाहतोय की आमदार बाबा सिद्दीकींची हत्या असेल, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील जो गोळीबार करण्याची एक मोडस ऑपरेंडी होती ही जवळपास सेमच आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगच या मागे असल्याचं आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने आरोपींना सुपारी देण्यात आली होती, त्यांना हत्यारासाठी साहित्य देण्यात आलं होतं, पळण्याचा त्यांचा एकूणच मार्ग ठरवण्यात आला होता, या सगळ्याच गोष्टी या लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं याआधी देखील 2दा करण्यात आलेल्या आहेत। या आरोपींमध्ये आता जे आरोपी पकडलेले आहेत हे या कटातले सहभागी आहेत, मात्र मूळ आरोपी ह्या अद्यापही फरार आहे, ज्याने त्या घरावरती गोळीबार केला होता। त्याचा माग आता पोलीस काढताना पाहायला मिळत आहेत। 500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांकडनं तपासण्यात आलेले आहे। त्यासाठी एक स्वतंत्र टीमच पोलिसांनी तैनात करण्यात आलेली आहे। शिवाय ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या अटक आरोपींच्या चौकशीतनं ते बिश्नोई गँग ज्या पद्धतीने कट्टर असतील, राजकीय व्यक्ती असतील, त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट करत आहेत आणि भारतात स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत, त्याच्याशी प्रभावित होऊन या कटामध्ये सहभागी झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। अर्थात त्यासाठी त्यांना चांगले पैसे आणि स्वतःचं एक वर्चस्व हे मोटिव्ह ठेवूनच त्यांनी या टोळीला सहभागी होत या संपूर्ण कटात सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी काही पैसे देखील देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ती ज्या पुंगळ्या आहेत, ज्या रोहित शेट्टीच्या घराच्या इथे रिकाम्या आढळलेल्या आहेत, या आता फॉरेन्सिकसाठी पाठवलेल्या आहेत। आतापर्यंत जवळपास रोहित शेट्टीचे सुरक्षा रक्षक आणि 2 नक्कीच आता रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारे हे आरोपी आता कधी सापडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये येणाऱ्या साधूंना ओळखपत्र दिलं जाणार आहे।